गुड मॉर्निंग. आवाज ऐकू येतोय? हो मॅम. येस. आता आज जर्नल आणि आपल्या बुक मधला प्रॉब्लेम नाहीये, एक्स्ट्रा प्रॉब्लेम आहे. लेजरच्या प्रॅक्टिस साठी घेतलाय आपण. तर आधी जर्नल करायचं आणि मग लेजर करायचं. तर जर्नल आखून घ्या एक पेज. विदाउट नॅरेशन जर्नल एंट्रीज करूया आणि मग लेजर पोस्टिंग करूया. सो मेक जर्नल फर्स्ट 1 पेज. लेट अस स्टार्ट. जर्नल आखलं? राईट. जुलै 1 फर्स्ट जर्नल एंट्री. डायरेक्ट जर्नल एंट्री लिहा, मग लेजर पोस्टिंग करू. एंट्री लिहा पहिली. जुलै 1 कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. $8,000. कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट 8,000. जुलै 1. लेजरची प्रॅक्टिस करायला आपण सम घेतलंय. जुलै 4 परचेसेस अकाउंट डेबिट टू देशमुख अकाउंट 2700. Purchases account debit to Deshmukh account 2700. July 6th July. Cash account debit, discount allowed account debit to sales account. Cash account debit 3800. Cash account debit 3800. Discount allowed account debit 200. Discount allowed account debit 200. Discount allowed account debit 200. To sales account 4,000. To sales account 4,000. Sales account 4,000. Next, July 10. Rent account debit to cash account 900. July 10. Rent account debit to cash account 900. Rent account debit to cash account 900.
July 15. Purchases account debit to cash account. To purchases account debit to cash account 800. Purchases account debit to cash account 800. Purchases account debit to cash account 800. Date is July 20. Kulkarni account debit to sales account 2000. Kulkarni account debit to sales account 2000. Date is 22. Deshmukh account debit to cash 2700. Deshmukh account debit to cash account 2700. Date is 23. Cash account debit to Kulkarni's account 1000. Cash account debit to Kulkarni's account 1000. आणि last entry. Wages account debit to cash account. Wages account debit to cash account 500. Wages to cash 500. जर्नल झालं. आता पहिल्यापासून एंट्रीज वाचा. कुठली कुठली लेजर अकाउंट्स करायला पाहिजेत मला सांगा. कॅश अकाउंट करायला पाहिजे, कॅपिटल अकाउंट करायला पाहिजे, परचेस अकाउंट करायला पाहिजे, देशमुख अकाउंट करायला पाहिजे, डिस्काउंट अकाउंट करायला पाहिजे, सेल्स अकाउंट करायला पाहिजे, रेंट अकाउंट करायला पाहिजे, कुलकर्णी करायला पाहिजे आणि वेजेस. एवढी अकाउंट्स बनवायला पाहिजेत. त्यातलं कॅश अकाउंट 10 ओळींचं बनवायचं, 10 लाईन्स, बाकी सगळी 6 लाईन्स. मग आता बघा स्क्रीनकडे, एवढी लेजर अकाउंट्स बनवायचे. कॅश अकाउंट 10 लाईन्सचं बनवायचंय, हे 10 लाईन्सचं बनवायचंय, बाकी सगळी 6 लाईन्सची बनवायची. अकाउंट्स कुठली कुठली बनवायची सांगा. कॅश, कॅपिटल, परचेस,
देशमुख, डिस्काउंट, सेल्स, रेंट, कुलकर्णी, वेजेस. एवढी अकाउंट्स बनवा. कशी बनवायची शिकवलंय मी. डेबिट, क्रेडिट, डेट पर्टिक्युलर्स, फोलिओ अमाउंट, डेट पर्टिक्युलर्स, फोलिओ अमाउंट. कॅश अकाउंट 10 लाईन्स बनवा. बाकी सगळी अकाउंट्स 6 लाईन्सची बनवा.
अकाउंट्स बनवून झाले की सांगा. ब्लँक अकाउंट अखा 10 लाईनचं कॅश अकाउंट, उरलेले सगळे 6 लाईन्सचे. डेट पर्टिक्युलर्स, फोलिओ अमाऊंट, डेट पर्टिक्युलर्स, फोलिओ अमाऊंट असे कॉलम्स करा. डेबिट क्रेडिट. झालं मॅम. ओके. लेजर अकाउंट्स आखून पूर्ण करा. थांबते मी 2-3 मिनिटं, मग घेते.
आय होप झालेलं आहे. पहिली जर्नल एंट्री वाचा. फर्स्ट जर्नल एंट्री वाचा. कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल 8,000 करेक्ट. जुलै 1. पोस्टिंग बघा. कोणी सांगेल का काय करायचंय पोस्टिंग? कॅश अकाउंटच्या डेबिटला काय लिहिणार? कॅश अकाउंटच्या डेबिटला टू कॅपिटल आणि कॅपिटलला बाय कॅश. द्या मग कॅश अकाउंटच्या डेबिटला जुलै 1 टू कॅपिटल 8,000. कॅश अकाउंटच्या डेबिटला जुलै 1 टू कॅपिटल 8,000. कॅश अकाउंटच्या डेबिटला टू कॅपिटल 8,000 आणि कॅपिटल अकाउंट मध्ये बाय कॅश 8,000. डान्स करायचा, डावीकडे उजवीकडे लिहायचं. कॅश अकाउंटच्या डेबिटला टू कॅपिटल 8,000 आणि कॅपिटल अकाउंट मध्ये बाय कॅश 8,000. पुढची एंट्री काय आहे? जर्नल एंट्री वाचा. परचेसेस अकाउंट डेबिट पहिली झाली का पोस्ट? कोणाची झाली नसेल तर सांगा अनम्यूट करून. दुसरी परचेसेस अकाउंट डेबिट टू देशमुख अकाउंट. लक्ष द्या आता. परचेसेस अकाउंटच्या डेबिटला टू देशमुख जुलै 4 आणि देशमुखला बाय परचेस. डान्स करायचा. परचेसेस मध्ये टू देशमुख, देशमुख मध्ये बाय परचेस 2700. परचेसेस मध्ये टू देशमुख 2700 आणि देशमुख मध्ये बाय परचेस 2700. परचेस मध्ये टू देशमुख 2700, देशमुख मध्ये बाय परचेस 2700. केली कंप्लीट एंट्री. नेक्स्ट एंट्री थोडीशी टफ आहे, मी एक्सप्लेन करणार आहे, लक्ष द्यायचंय. एंट्री कशी आहे सांगा मला. कॅश अकाउंट डेबिट 3800, डिस्काउंट अकाउंट डेबिट 200, डिस्काउंट अकाउंट डेबिट 200 टू सेल्स अकाउंट, अशी एंट्री आहे. आता लक्ष द्या प्लीज. कॅश अकाउंटच्या डेबिटला टू सेल्स 3800, डिस्काउंट अकाउंट डेबिटला टू सेल्स 200. एवढी दोन पोस्टिंग करून घ्या आधी. कॅश अकाउंटच्या डेबिटला टू सेल्स 3800, डिस्काउंट अकाउंटच्या डेबिटला टू सेल्स 200, कॅश अकाउंटच्या डेबिटला टू सेल्स 3800, डिस्काउंट अकाउंटच्या डेबिटला टू सेल्स 200. इथपर्यंत कंप्लीट केलं. आता सेल्स अकाउंट मध्ये लक्ष द्या. सेल्स अकाउंट मध्ये बाय कॅश बाय डिस्काउंट
सेल्स अकाउंट मध्ये बाय कॅश 3800 बाय डिस्काउंट 200. सेल्स अकाउंट मध्ये बाय कॅश 3800 बाय डिस्काउंट 200. बाय कॅश 3800 बाय डिस्काउंट 200. I repeat, सेल्स अकाउंट मध्ये बाय कॅश 3800 बाय डिस्काउंट 200. सेल्स अकाउंट मध्ये बाय कॅश 3800 बाय डिस्काउंट 200. जर्नल एंट्री वाचा नेक्स्ट. 10 तारखेला रेंट अकाउंट डेबिट टू कॅश. रेंट अकाउंट डेबिट टू कॅश कसं पोस्टिंग करणार, कोण सांगेल? रेंट अकाउंट मध्ये काय लिहायचं? रेंट अकाउंट मध्ये काय लिहिणार? टू कॅश. व्हेरी गुड. लिहा मग. रेंट अकाउंट मध्ये टू कॅश आणि कॅश अकाउंट मध्ये बाय रेंट. रेंट अकाउंट मध्ये टू कॅश. रेंट अकाउंट मध्ये टू कॅश. रेंट अकाउंट मध्ये टू कॅश. कॅश अकाउंट मध्ये बाय रेंट. रेंट अकाउंट मध्ये टू कॅश. कॅश अकाउंट मध्ये बाय रेंट. रेंट अकाउंट मध्ये टू कॅश. कॅश अकाउंट मध्ये बाय रेंट. कॅश अकाउंट मध्ये बाय रेंट 800. रेंट अकाउंट मध्ये टू कॅश 800. कॅश अकाउंट मध्ये बाय रेंट 800. डेट 10. डेट 10. नेक्स्ट. नेक्स्ट एंट्री परचेसेस टू कॅश. परचेस अकाउंट मध्ये टू कॅश. कॅश अकाउंट मध्ये बाय परचेस. परचेस अकाउंट मध्ये टू कॅश. अमाऊंट बघून लिहा, डेट बघून लिहा. परचेस अकाउंट मध्ये टू कॅश. कॅश अकाउंट मध्ये बाय परचेस. परचेस अकाउंट मध्ये टू कॅश. कॅश अकाउंट मध्ये बाय परचेस. डेट आणि अमाऊंट बघून लिहा. परचेस अकाउंट मध्ये टू कॅश. कॅश अकाउंट मध्ये बाय परचेस. डेट आणि अमाऊंट बघून लिहा. नेक्स्ट जर्नल एंट्री. कुलकर्णी टू सेल्स. सांगा पोस्टिंग. कुलकर्णी टू सेल्स. कुलकर्णी अकाउंट मध्ये टू सेल्स. सेल्स अकाउंट मध्ये बाय कुलकर्णी. डेट आणि अमाऊंट बघून लिहा. कुलकर्णी अकाउंट मध्ये टू सेल्स. सेल्स अकाउंट मध्ये बाय कुलकर्णी. डेट आणि अमाऊंट बघून लिहा.
कुलकर्णी अकाउंट मध्ये टू सेल्स, सेल्स मध्ये बाय कुलकर्णी. कुलकर्णी मध्ये टू सेल्स, सेल्स मध्ये बाय कुलकर्णी. डेट आणि अमाऊंट बघून लिहा. कुलकर्णी मध्ये टू सेल्स, सेल्स मध्ये बाय कुलकर्णी. डेट आणि अमाऊंट बघून लिहा. नेक्स्ट. झालं कंप्लीट. पुढची एंट्री वाचा. जर्नल एंट्री वाचा. देशमुख टू कॅश. देशमुख अकाउंट मध्ये, देशमुख अकाउंट मध्ये काय लिहिणार? देशमुख मध्ये टू कॅश. देशमुख अकाउंट मध्ये टू कॅश, कॅश अकाउंट मध्ये बाय देशमुख. देशमुख अकाउंट मध्ये टू कॅश, कॅश अकाउंट मध्ये बाय देशमुख. देशमुख अकाउंट मध्ये टू कॅश, डेट आणि अमाऊंट बघून लिहा. कॅश अकाउंट मध्ये बाय देशमुख. केलं कंप्लीट. नेक्स्ट एंट्री वाचा. कॅश टू कुलकर्णी आणि वेजेस टू कॅश. करा पोस्टिंग. कॅश टू कुलकर्णी. कॅशच्या डेबिटला टू कुलकर्णी, कुलकर्णीला बाय कॅश. कॅशच्या डेबिटला टू कुलकर्णी, कुलकर्णी मध्ये बाय कॅश. कॅशच्या डेबिटला टू कुलकर्णी, कुलकर्णी मध्ये बाय कॅश. कॅशच्या डेबिटला टू कुलकर्णी. कुलकर्णी मध्ये बाय कॅश. कुलकर्णी मध्ये बाय कॅश. कॅश मध्ये टू कुलकर्णी, कुलकर्णी मध्ये बाय कॅश. अमाऊंट, डेट बघून लिहा. आणि लास्ट एंट्री. इथपर्यंत झालंय? झालं नसेल तर अनम्यूट करून सांगा. लास्ट एंट्री वेजेस टू कॅश. वेजेसच्या डेबिटला टू कॅश, वेजेसच्या डेबिटला टू कॅश, कॅशच्या क्रेडिटला बाय वेजेस. वेजेसच्या डेबिटला टू कॅश, वेजेसच्या डेबिटला टू कॅश, कॅशच्या क्रेडिटला बाय वेजेस. डेट आणि अमाऊंट बघून लिहा.
वेजेसच्या डेबिटला टू कॅश, कॅशच्या क्रेडिटला बाय वेजेस. केलं कम्प्लीट. डेट अमाऊंट बघून लिहिली. आता बॅलन्सिंग. प्रत्येकाने आता आपल्या आपल्या नोटबुक मध्ये बघून सांगायचंय मला. आपल्या आपल्या नोटबुक मध्ये कॅश अकाउंटची डेबिट टोटल किती आली आहे 12,800. आणि क्रेडिट किती आहे? प्रत्येकाने टोटल करा. कॅशची डेबिट टोटल करा आणि क्रेडिट करा आणि त्यातला डिफरन्स सांगा मला. मॅम डिफरन्स 7,900 आहे. बर, डेबिटची टोटल किती आहे? 12,800. डेबिट टोटल आहे 12,800. क्रेडिट टोटल किती आहे? 4,900. 4,900. डिफरन्स किती आला बघा. 7,900. सगळ्यांना डिफरन्स कळलाय का? कसा कॅल्क्युलेट केलाय? येस मॅम. अथर्व? येस मॅम. येस. शिवेंद्र? हिमेश? सनत? येस मॅम. येस, व्हेरी गुड. आता लक्ष द्या. कुठली टोटल जास्त आहे? डेबिटची. म्हणजे डिफरन्स कुठल्या बाजूला लिहावा लागेल? क्रेडिट. लक्ष द्या. मग जुलै 31 ला बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, CD कॅरीड फॉरवर्ड 7,900 असं लिहिल्यावर दोन्हीकडची टोटल 12,800 येईल. इथपर्यंत कळलंय कसं लिहायचंय? आणि मग ऑपोजिट साइडला या बाजूला टू बॅलन्स ब्रॉड फॉरवर्ड घ्यायचंय. पण आधी हे कम्प्लीट करा. लिहा इथे जुलै 31 बाय बॅलन्स कॅरीड फॉरवर्ड 7,900. by balance carried forward 7,900. टोटल 12,800. टॅली मार्क्स. टॅली मार्क म्हणजे वरती एक लाईन, खालती 2 लाईन, सेम लाईन वर. 12,800 टोटल लिहा. बाय बॅलन्स कॅरीड फॉरवर्ड 7,900. टोटल करा 12,800. टॅली मार्क्स द्या. टॅली मार्क म्हणजे वरती एक लाईन, खालती 2 लाईन. आता ऑपोजिट साइडला टॅली मार्क्स नंतरच्या ओळीवर ऑपोजिट साइडला जुलै नंतरचा महिना ऑगस्ट लिहा. मग ऑगस्ट 1 टू बॅलन्स ब्रॉड फॉरवर्ड 7,900. टॅली मार्क्सच्या पुढच्या ओळीवर टू बॅलन्स ब्रॉड फॉरवर्ड 7,900 ऑगस्ट 1 ला. ऑगस्ट 1.
August 1, to balance brought forward 7900. केलं complete. Next account, capital account. वाचून सांगा. कॅपिटल अकाउंट मध्ये एकच एंट्री आहे, बाय कॅश. त्यामुळे टोटल घेणं अगदी सोपं आहे. मग टोटल घ्या कॅश अकाउंटची आणि डेबिटला लिहा जुलै 31 टू बॅलन्स कॅरीड फॉरवर्ड 8000. टोटल 8000 टॅली मार्क्स आणि ऑगस्ट 1 ला बाय बॅलन्स ब्रॉट फॉरवर्ड. बघून कंप्लीट करा. जुलै 31 ला टू बॅलन्स कॅरीड फॉरवर्ड 8000, टोटल टॅली मार्क्स 8000. नेक्स्ट लाईन वर ऑगस्ट 1 ला बाय बॅलन्स ब्रॉट फॉरवर्ड. कंप्लीट केलं की नेक्स्ट अकाउंट शिकवणार आहे. आय होप तुम्ही नीट कंप्लीट करताय सगळेजण. ईशानी, नमिता, येस, केलं कंप्लीट इथपर्यंत. नेक्स्ट परचेसेस अकाउंट. टोटल करा परचेसेस अकाउंटची. किती आली सांगा मला. 3500. किती? 3500. 3500 करेक्ट. मग परचेसेस अकाउंट मध्ये जुलै 31 ला बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 3500, टोटल टॅली मार्क्स आणि ऑपोजिट साइडला टू बॅलन्स ब्रॉड फॉरवर्ड. कंप्लीट करा परचेसेस अकाउंट. नेक्स्ट
केलं कम्प्लीट. नेक्स्ट अकाउंट. नेक्स्ट अकाउंट आहे देशमुख अकाउंट. काय झाले देशमुख अकाउंट मध्ये? बॅलन्स राहिलाय का टॅली झालंय अकाउंट? देशमुख अकाउंट मध्ये बॅलन्स आलाय का टॅली झालंय? टॅली Tally झालंय. टॅली झालंय. Tally मग झालंय. टॅली करून टाका. बॅलन्स नाही चालाय. टॅली करा टोटल घेऊन. डिस्काउंट अकाउंट मध्ये बॅलन्स येईल. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन टोटल टॅली मार्क्स टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. डिस्काउंट अकाउंट मध्ये बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 200 टोटल टॅली मार्क्स 200. ऑपोजिट साइडला टू बॅलन्स ब्रॉट फॉरवर्ड 200. सेल्स अकाउंट टोटल करा. सेल्स अकाउंटची टू बॅलन्स कॅरीड डाऊन टोटल टॅली मार्क्स बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. सगळी अकाउंट्स बॅलन्स करा आता. रेंटला बाय बॅलन्स कॅरीड डाऊन टोटल टॅली मार्क्स टू बॅलन्स. कुलकर्णीला बाय बॅलन्स टू बॅलन्स. वेजेसला बाय बॅलन्स टू बॅलन्स. कम्प्लीट करा अकाउंट्स. लेजर अकाउंट्स कम्प्लीट करा. ज्यांचे फीज भरायचे राहिले त्यांनी
फीज भरायचे आहेत. आता मी टाकलंय परत एकदा डिटेल्स ऑफ बँक अकाउंट. काही जणांनी फीज भरलेल्या नाहीयेत. यू हॅव टू पे युअर फीज इन फुल नाऊ. कंप्लीट करा आणि मग मॅथ्सला जॉईन करा. आय होप की तुम्हाला बॅलन्सिंग वगैरे जमेल. Yes, ma'am. Balancing is finding out the difference in the totals. आता मॅथ्स कंटिन्यूड राहील. अकाउंट्सचं लेक्चर इकडे कंप्लीट झालं का तुमचं बॅलन्सिंग? Yes, ma'am. कोणाचं राहिलंय? Okay. So we stop here for accounts. Now maths will be continued.
गुड मॉर्निंग. ऐकू येतंय सगळ्यांना? हो सर. ओके. Let me share the textbook. मागच्या वेळेला आपण स्टँडर्ड डेव्हिएशन आणि व्हरायन्स काय असतं ते बघितलं होतं. व्हरायन्सचे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवले की आपल्याला व्हरायन्स रिलेटेड सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात, कारण स्टँडर्ड डेव्हिएशन इज नथिंग बट रूट ऑफ व्हरायन्स. सो व्हरायन्स कसं कॅल्क्युलेट करायचं हे आपल्याला समजलं की स्टँडर्ड डेव्हिएशन फाइंड आउट करणं अवघड नाही. दोन टाईपचे डेटा येतात. एक म्हणजे अनग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन, म्हणजे एक्स आणि एफ दिलेला असतो, किंवा एका डेटामध्ये फक्त एक्स दिलेला असतो. सो फक्त जर एक्स दिला असेल तर व्हरायन्स कॅल्क्युलेट करायचे दोन फॉर्म्युले. सांगा बरं कुठले? Variance is given by sigma x square or variance of x is equal to summation of xi minus xy square upon n. Kiva, it is given by summation of xi square upon n minus x bar square. हे फॉर्म्युले आठवत आहेत का? आयुष्यभर लक्षात ठेवायचे आपल्याला हे फॉर्म्युले. कुठले दोन फॉर्म्युले आहेत व्हरायन्सचे? पहिला फॉर्म्युला समेशन ऑफ xi मायनस x बार होल ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन n, आणि दुसरा फॉर्म्युला समेशन ऑफ xi स्क्वेअर अपॉन n मायनस x बार स्क्वेअर. आता जर अनग्रुप फ्रिक्वेन्सी दिली असेल, म्हणजे x आणि f दोन्ही दिले असतील, तर काय होतं व्हरायन्सचा फॉर्म्युला? सिग्मा x स्क्वेअर इज इक्वल टू व्हरायन्स ऑफ x विच इज इक्वल टू सिग्मा fi xi minus x bar whole bracket square upon n, किंवा fi xi square n x bar आणि स्टँडर्ड डेव्हिएशन और सिग्मा is equal to root of variance of x किंवा root of sigma x square. इथपर्यंत हे आठवतंय सगळं मागच्या वेळेला केलेलं? येस सर. व्हेरी गुड. मागच्या वेळेला आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात केली होती एक्सरसाइज मधले. कुठला प्रॉब्लेम केला होता शेवटी? सर 4th केला होता आणि 5th तुम्ही होमवर्कला दिला होता. व्हेरी गुड. 5th झाला का? येस आन्सर सर. आलं 5th? येस सर. व्हेरी गुड. काय आन्सर आलं 5th? रूट 1.2. स्टँडर्ड डेव्हिएशन रूट. सगळ्यांचा आला आन्सर? येस सर. व्हेरी गुड. रूट 1.2. व्हेरी गुड. आता आपण 6th करूयात. लेट अस सी व्हॉट इज गिवन अँड व्हॉट वी हॅव टू डू. The mean and variance of 5 observations are 3 and 2 respectively. आता आपल्याला मीन दिलेलं आहे x bar is already given and variance is also given. If 3 of the 5 observations are 1, 3 and 5, find the values of the other 2 observations. Suppose if we say x1 is equal to 1, x2 is equal to 3 and x3 is equal to 5. We have to find out the other 2
ऑब्झर्वेशन या सगळ्या गोष्टी काय आहेत गिव्हन आहेत आपल्याला. वी हॅव टू फाइंड आउट x4 अँड x5. काय फाइंड आउट करायचंय आणि काय काय दिलंय हे कळलं का सगळ्यांना? येस सर. व्हेरी गुड. आपल्याला मीन आणि व्हरायन्स दिलेले आहे. 5 ऑब्झर्वेशन आहेत टोटल, त्यातले 3 ऑब्झर्वेशन दिलेले आहेत. आपल्याला 2 ऑब्झर्वेशन फाइंड आउट करायचे. लेट अस स्टार्ट. आपल्याला सगळ्यांना माहितीये की एक्स बार इज इक्वल टू समेशन ऑफ एक्स आय अपॉन एन. हे सगळ्यांना माहिती आहे. Yes, sir. येस सर. हो सर. Therefore, summation of xi, I can say, is equal to x bar into n. Therefore, summation of xi, I can say, is equal to 3 into number of observations is 5, which is equal to 15. Summation of xi is equal to 15. म्हणजे काय? x1 plus x2 plus x3 plus x4 plus x5 is equal to 15. इथपर्यंत कळलं सगळ्यांना? Oh, sir. हो सर. व्हेरी गुड. नाव variance of x or sigma x square is equal to summation of xi square upon n minus x bar square. Variance दिलाय 2. Therefore, 2 is equal to summation of xi square upon 5 minus 3 square. Therefore, summation of xi square upon 5 is equal to 9 plus 2, 11. Therefore, summation of xi square is equal to 11 into 5, 50. Now, from equation number 1, I can say that x1, x2, x3 दिलेले 1, 3 आणि 5. So 1 plus 3 plus 5 will be 9. 9 plus x4 plus x5 is equal to 15. Therefore, x4 plus x5 is equal to 6. आणि x4 or x5 I can write as 6 minus x4. Substituting this x5, I will get 1 plus 9 step लिहितो. Summation of xi square is equal to 1 square plus 3 square plus 5 square plus x4 square plus x5 square, which is equal to 1 plus 9 plus 25 plus x4 square plus 6 minus x4 whole bracket. 55 is equal to 1 plus 9 plus 25 plus x4 square is 36 minus 12x4 plus x4 square. Therefore, 2x4 square minus 12x4 plus 16 is equal to
0. Therefore, x4 square minus 6x4 plus 8 is equal to 0. Into bracket x4 minus 4 x4 minus 2 x4 minus 4 is equal to 0. Therefore, x4 is equal to 2 or x4 is equal to 2. So when x4 is equal to 2, x5 is equal to 4, or when x4 is equal to 4, x5 is equal to 2. Therefore, the two numbers are 2 and 4. पूर्ण सोल्यूशन समजलं का बघा एकदा. सर मला ते 2x4 स्क्वेअर मायनस 12x4 प्लस 16 इज इक्वल टू 0 ते 16 कसं आलं ते नाही कळलं. टोटल बघ ना इथे करून सगळी. म्हणजे 55 इज इक्वल टू 1 प्लस 9 प्लस 25 प्लस x4 स्क्वेअर प्लस 36 मायनस 12x स्क्वेअर प्लस x4 स्क्वेअर. ह्याच्यामध्ये आता 36 प्लस 25 प्लस 9 प्लस 1 हे 55 मधनं मायनस केलं. ओके सर. सिम्प्लिफाय केलंय, बाकी काही नाही केलं. कळलं का? येस सर.
झालं सर. सगळ्यांचं झालं का? येस सर. समजलं का कसं कसं केलंय? एव्हरीबडी? येस सर. Very good. Now next line, write a note. Note. Whenever, write down, whenever classes are given, we take the values of xi. Whenever classes are given, we take the values of xi as the mid value of the classes. We take the values of xi as mid value of the classes. Mid value of the classes. Mid value of the classes. नेक्स्ट वन. काय दिलं नोट मध्ये आपण? जेव्हा क्लासेस दिलेले असतात तेव्हा आपण xi च्या व्हॅल्यूज काय घेतो? वी टेक द मिड पॉइंट, मिड व्हॅल्यू ऑफ द क्लासेस. जसं की आपण पुढच्या एक्झाम्पल मध्ये बघणार. रीड क्वेश्चन नंबर 7. ऑब्टेन स्टँडर्ड डेव्हिएशन फॉर द फॉलोइंग डेटा. सो स्टँडर्ड डेव्हिएशन काढायचं असलं म्हणजे आपल्याला व्हरायन्स काढायलाच लागतो, कारण स्टँडर्ड डेव्हिएशन इज नथिंग बट स्क्वेअर रूट ऑफ व्हरायन्स. सो पहिल्यांदा व्हरायन्स काढायचा आणि त्याच्यानंतर स्टँडर्ड डेव्हिएशन काढायचं. आता काय दिलंय बघा, एका कॉलम मध्ये काय दिलंय? क्लासेस दिलेत आणि एका कॉलम मध्ये नंबर ऑफ स्टुडंट्स दिलेत, म्हणजे फ्रिक्वेन्सी दिली. सो फर्स्ट कॉलम क्लास 60 to 62, 62 to 64, 64 to 66, 66 to 68 आणि 68 to 7. आता मिड व्हॅल्यू ऑफ द क्लास म्हणजेच xi पकडायचा आहे आपण जेव्हा क्लासेस दिलेले असतात. 61, 63, 65, 67, 60. स्टँडर्ड डेव्हिएशन काढायचं आहे आपल्याला. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मीन काढायला लागेल. x बार इज इक्वल टू समेशन ऑफ fi xi अपॉन इन fi 4, 30, 45, 15, fi xi 244.
2925. One zero zero five. 41. इथं समेशन घ्यायचं आहे आपल्याला. समेशन ऑफ FI आणि variance of x or sigma square will be equal to summation of FI xi square upon n minus x bar. X bar will be n equal to 100. N is equal to 100, so this will be 6478 divided by 100. 64.78 FI xi square. FI xi column into xi column. मोठ्या येतील फिगर्स. फाइंड आउट करा, कॅल्क्युलेट करा. तुम्हाला ह्याचंही समजेल. FI xi square is equal to. Then find out the variance. करा.
झालं सर. किती आला आन्सर? लास्ट हे वन का सर ते स्क्वेअरचा आन्सर. याचं किती समेशन किती आलं एफ आय एक्स आय स्क्वेअरचा आन्सर? 4,19,980. 980 करेक्ट. व्हेरी गुड. 9 आणि शेवटचं सर वरायन्स 13. 3.36 आला आणि SD रूट 3.3. रूट ऑफ 3.36 करेक्ट. व्हरायन्स 3.36 आणि स्टँडर्ड डेव्हिएशन रूट ऑफ व्हरायन्स विच इज गोइंग टू बी 3.36 चं रूट. सगळ्यांचं साधारण एवढंच आलं का? अप टू 4 डेसिमल्स घेतलं तर 3.3516 वगैरे येतं. पण 3.36 चालेल. सगळ्यांचं आलं का 3.36? Yes, sir. येस सर. व्हेरी गुड. आता याच्यामध्ये आपण काय बघितलं, जर क्लासेस दिलेले असतील तर XI ची व्हॅल्यू काय घेतो आपण? मिड पॉइंट्स घेतो त्या क्लासेसचे. एवढं लक्षात ठेवायचं. बाकीची सगळी प्रोसेस सेमच आहे. क्लासेस दिलेले असतील तर XI काय घ्यायचं? मिड पॉइंट्स घ्यायचं त्या क्लासेसचे. क्लासेस दिलेले असतील तर बाकीची सगळी प्रोसेस सेम. FI चं समेशन इज N. मीन X बार इज इक्वल टू समेशन ऑफ FI XI अपॉन N. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. पूर्ण समजलंय हे सगळं? एव्हरीबडी? sir. हो सर. Very good. We will continue in the next lecture. 8th जे सम आहे या एक्सरसाइजचं, that we are going to come back to solve it. कारण it deals with 8th sum deals with change of scale and origin. Change of scale and origin चा प्रॉब्लेम आपण पुढच्या वेळेला करू. मी तुम्हाला समजावून सांगेन की चेंज ऑफ स्केल आणि चेंज ऑफ ओरिजिनचा फरक FI आणि XI वर कसा पडतो. म्हणजे सपोज नंबर खूप मोठा असेल XI चा 135, 150 किंवा 1000, 1050 असा नंबर असेल तर XI स्क्वेअर घेणं किंवा FI XI घेणं हे आपल्याला खूप अवघड जातं. खूप मोठे नंबर्स येतात. त्या केसमध्ये आपण काय करतो? चेंज ऑफ स्केल करतो किंवा चेंज ऑफ ओरिजिन करतो आणि नंबर्स छोटे करून घेतो, कॅल्क्युलेशन्स करतो अँड देन अगेन वी कन्वर्ट देम. समजलं का? सो चेंज ऑफ ओरिजिन आणि चेंज ऑफ स्केल कसं करायचंय ते मी तुम्हाला पुढच्या वेळेला शिकवीन. आता शिकवलं तर संपणार नाही. त्यामुळे सी यू नेक्स्ट लेक्चर. आज मंगळवार आहे ना, गुरुवारी. ओके, इथपर्यंत समजलंय ना सगळ्यांना? Yes, sir. Sir. व्हेरी गुड. सी यू ऑन थर्सडे. आणि तुम्ही मला Yes, sir. ग्रुपवर रिमाइंड करताय? हा बोल. ग्रुपवर मला रिमाइंड करताय रेकॉर्डिंगचं, ते चांगलं आहे कारण माझ्या डोक्यातनं जातं, बऱ्याच गोष्टी असतात. त्याच्यामुळे कीप रिमाइंडिंग मी जर रेकॉर्डिंग टाकलं नाही तर म्हणजे माझ्या लक्षात येईल आणि मी टाकीन रेकॉर्डिंग. ओके. ओके सर. येस. बाय सर. Bye, sir. बाय बाय. Bye, sir. जे लोक मला भेटून गेले नाहीत, मला आणि मॅडमना रविवारी आपलं सेशन असतं 4:30 ते 6, तसं या रविवारी पण असणार आहे. ज्यांना भेटायला जमलं नाहीये, CS बद्दल बोलणार आहे, त्यांनी प्लीज भेटून जा. ओके. Yes, sir. येस. सी यू.